चवीला खूपच छान लागणारी रेसिपी बनवण्यासाठी 2 कप गव्हाचं पीठ एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं, 2 चमचे तूप घालून घ्यायचं. पिठाला तूप एकसारखं चोळून लावायचं जोपर्यंत याची मूठ होत नाही तोपर्यंत. पुरेसं पाणी घालून घ्यायचं, घट्टसर गोळा मळून घ्यायचा. मळलेल्या गोळ्याला पुन्हा थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि पुन्हा एकदा मऊसूद मळून घ्यायचं. आता याचे मुटके बनवून घ्यायचे. अशा पद्धतीने सगळे मुटके तयार करून घ्यायचे. आता कढईमध्ये तेल किंवा तूप गरम करायला ठेवायचं. गॅस लहान करायचा आणि यामध्ये हे मुटके तळण्यासाठी घालून घ्यायचे. गॅस लहान करून एका रंगावरती छान तळून घ्यायचे. तळले की बाजूला काढून घ्यायचे. पूर्णपणे थंड करून घ्यायचे. थंड झाले की लहान लहान आकाराचे तुकडे करून घ्यायचे. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक असं वाटून घ्यायचं. आता गॅसवरती पुन्हा कढई गरम करायला ठेवायची. त्यामध्ये 1 चमचाभर तेल किंवा तूप घालून घ्यायचं. त्यामध्ये 1 ते 1.5 वाटी गूळ घालून घ्यायचा. गूळ बारीक चिरून घालायचा आणि याचा एकसारखा पाक तयार करून घ्यायचा. तयार झालेला पाक तयार केलेला चुरमा आहे त्यामध्ये घालून घ्यायचा. थोडीशी मी यामध्ये मगज बी घातलेले आहेत. तुम्ही जे बेदाणे घालायचे ते घालून घ्या आणि एकसारखं मिक्स करून याचे लाडू वळून घ्यायचे. छान चवीचे लाडू तयार होतात.